Everyone, good evening. I'm Yeah. from, and I joined GSC when I was second month pregnant. Yeah. एंड मुझे ऐसा लग रहा है काश ये मुझे पहले मिल जाता तो शायद मुझे इतने कॉम्प्लिकेशंस नहीं आते प्रेगनेंसी के दौरान. First pregnancy, it was very smooth pregnancy. Actually, I conceived my first pregnancy when I was 22, 23. So that was very smooth pregnancy. त्याच्यामध्ये काही एवढा त्रास नाही झाला मला आणि इट वॉज व्हेरी नॉर्मल. एव्हरीथिंग वॉज स्मूथ. सो आय वॉज लाईक की चलो ठीक आहे. सेकंड विल बी सेम लाईक तसंच होऊन जाईल. बट देन कोविड अँड ऑल त्याच्यामध्ये सगळे हॉर्मोन्स अँड ऑल एव्हरीथिंग गॉट चेंज्ड आणि आता जसं आपलं लाईफस्टाईल जसं पुढे जातं ना, त्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होत राहतात. जसं आधी असतं, तसं नंतर नाही राहत. खूप सारे पेरेंट्सना असा एक्सपिरियन्स आला असेल आता. The body which we carry in our 20s is the same carry now. सो हे एवढं आयडिया नव्हती मला. त्यामुळे मी फर्स्ट प्रेग्नन्सी नंतर 5 इयर्सचा गॅप आय थॉट की चलो 5 इयर्सचा गॅप नंतर आय ट्राय टू कन्सीव्ह. बट जेव्हा आय स्टार्टेड माय जर्नी ऑफ कन्सिव्हिंग ना, खूप सारे प्रॉब्लेम्स यायला लागले. हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होते. त्यामुळे मला प्रेग्नन्सी राहत नव्हतं. तर मी 2-3 अबॉर्शन्स झाले माझे. तर मग त्याच्यानंतर मग मी ह्यांचं पण वर्क प्लेस दुबई होतं. त्यामुळे वी थॉट की चलो विल गो टू दुबई आणि म्हणजे कन्सीव्हसाठी आम्ही गेलो तिथे ट्राय करायसाठी. तर तिथे मी राहिली प्रेग्नंट राहिली मी तिथे. पण मग त्यानंतर आय वॉज लाईक की आता हे तरी प्रेग्नन्सी राहतंय का नाही? खूप सारं टेन्शन्स आणि खूप स्ट्रेसमधून चाललेलो. काय करायचं, काय करायचं? तर तिथे ॲक्चुअली मी हा प्रोग्राम पाहिला विष्णू सरांचा. की जी-एस-सी फॅमिली आहे करून. तर मग मी विचार केला की चल ठीक आहे आणि मग मी बघितलं सगळं सेमिनार वगैरे जॉइन केलं तिथून मी. नंतर मग तिथून मग आम्ही ठरवलं का ठीक आहे आता इंडियामध्ये जाऊ शकतो. एक आपल्याला आहे सपोर्ट सिस्टम आहे. आणि पेरेंट्स पण इथे होते. त्यामुळे मग वी केम बॅक हिअर. अँड देन जसं जी-एस-सी फॅमिली जॉइन केलं, विष्णू सरांचा वेबिनार जॉइन मी केला. तर मला समजलं की नाही खूपच छान आहे, हे करायलाच पाहिजे. मी ॲक्चुअली हे पण पाहायची जिजाऊंचं सगळ्या स्टोरीज अँड ऑल वाचत राहायची, जेव्हा मला कन्सीव्ह करायचं होतं की नाही, सगळं वूममध्येच मुलांचं सगळं त्याच्यामध्येच हे होतं. त्यांचं जे ग्रोथ आहे, जेवढं आपण प्रेग्नन्सीमध्ये पॉझिटिव्ह राहू, जेवढे अफर्मेशन्स देऊ, त्याच्याने आपल्याला खूप हेल्प होतं. त्यामुळे जसं मला हवं होतं ते प्रोग्राम सेम तसाच होता. त्यामुळे मग मी जॉइन केला आणि जसं मी जॉइन केलं, आय टोल्ड मॅम की दॅट वॉज द बेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ. त्याच्यापेक्षा बेस्ट लाईफमध्ये अजून काहीच नाही असू शकत. इट इज नॉट जस्ट अ प्रोग्राम. आय थिंक इट्स अ वे ऑफ थिंकिंग किंवा ॲटिट्यूड किंवा इट्स अ लाईफस्टाईल आय थिंक. बिकॉज जी-एस-सी नॉट ओन्ली चेंजेस दिस थिंग, आवर वे ऑफ लाईफकडे बघायचा एक दृष्टिकोन आहे ना, तो पण बदलतो. कारण का ठीक आहे, म्हणजे फक्त मुलांसाठी नाही, पण स्वतःसाठी पण तिथे एक आपल्याला काय वे ऑफ थिंकिंग आपलं पूर्ण चेंज होऊन जातं. कारण का जे पॉझिटिव्हिटी आपल्याला हवी असते प्रेग्नन्सीमध्ये ना, ती फक्त असं YouTubeवरती किंवा हे ऐकून नाही मिळत आहे. जे प्रॉपर जो त्यांचा सेट जो आहे ना, अफर्मेशन्स बोला किंवा ऑटो सजेशन ट्रान्स बोला, हे जे त्यांनी डिझाइन केलं ना, रिअली हॅट्स ऑफ टू विष्णू सर आणि द होल टीम. कारण का हे असं कुठेच नाहीये. कारण आपण कसं गर्भसंस्कार म्हणजे काय, चला गेलो आपण थोडंसं ते संस्कार घेतले 1 दिवसाचं किंवा 2 दिवसाचा कोर्स असतो आणि मग त्याच्यामुळे ते होऊन जातं. पण पूर्ण प्रेग्नन्सीचं काय? आपल्याला नाही माहीत असतं, की काय म्हणजे YouTubeवर आहे अवेलेबल. पण नक्की कोणत्या टाईममध्ये, कोणत्या पिरियडमध्ये काय ऐकायचं ते आपल्याला माहिती नसतं. कारण का इन ऑल द 9 मंथ्स, एव्हरी मंथमध्ये बाळाचे वेगवेगळे पार्ट्स ग्रो होत असतात. त्यामुळे प्रत्येक मंथनुसार जे त्यांचे हे आहेत ना प्रोग्राम, दॅट इज व्हेरी, व्हेरी म्हणजे खूप इम्पोर्टंट आहे ते. येस. सो इथे काही जण विचारतायत की काय गॅप लाइक डिफरन्स काय एजमध्ये ह्या बेबी आणि आधीच्या बेबीचा? 9 years. कारण नाही. 5 I was trying to conceive, and then 3 years I tried through IVF pregnancy. With out of those 2-3 pregnancy I didn't conceive, and this was the fourth, fifth one I got. येस.
सो नाव यू आर ब्लेस्ड विथ बेबी बॉय. सो बिफोर दॅट लाईक म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की कसं प्रेग्नन्सी जर्नी झाली. सो IVF प्रेग्नन्सी होती. सो इट वॉज प्रेशियस प्रेग्नन्सी बिकॉज 9 इयर्सचा गॅप होता फर्स्ट आणि सेकंड प्रेग्नन्सीमध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही कन्सीव्ह केलेलं. जरी ही सेकंड प्रेग्नन्सी होती तरी ती प्रेशियस होती बिकॉज ऑफ दीज रिझन्स. ओके. सो त्यामध्ये आता तुम्ही खूप छान सांगितलं की जसं मंथ वाईज सगळ्या गोष्टी आहेत. सो तुम्ही कशा वेने ते फॉलो केलं? म्हणजे फॉलो करता आल्या का? किंवा किती पर्सेंट फॉलो केल्या आणि आज बाळामध्ये त्याचे काय रिझल्ट आहेत? व्हॉट डू यू थिंक? येस. मी सेकंड मंथपासून जी-एस-सी जॉइन केलं. सो ते जे मंथ वाईज त्यांचा मी डाएट फॉलो केला. देन ॲक्चुअली फर्स्ट ऑफ ऑल काय झालं, जेव्हा मी प्रेग्नंट राहिली मला अ, हे शुगर डिटेक्ट झाली. तर त्यामुळे मग मी स्टार्टिंगलाच त्यांना विचारलं का कसा डाएट आणि एक हे विचारलं की कसा मी डाएट फॉलो करू. तर टाईम टू टाईम मला तिथून त्यांचे हे येत राहिले की नाही तुम्ही हे खा, ते खा. म्हणजे त्यांनी एक मला डाएट चार्ट दिला आणि मी जसा तो फॉलो केला ना, तर ते मला रिझल्ट्समध्ये दिसायला लागले. ग्रॅज्युअली माझं जे HbA1c होतं ना, ते कमी-कमी होत गेलं आणि ते मला रिपोर्ट्समध्ये पण दिसायला लागलं. सो मी तर खूपच म्हणजे खुश होती आणि त्याच्याने तर माझा अर्धा स्ट्रेस निघून गेला. ॲक्चुअली एवढे मेडिसिन्स आणि इंजेक्शन्स त्याचा इतका स्ट्रेस होता. पण जसं ते अफर्मेशन्स बोलत गेली, जसं ते लिहत गेली, जसं मंत्राज ऐकत राहिली, जसं ते हे करत गेली ना, तर ॲक्चुअली इट शोड इन माय रिझल्ट्स. म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये आहे, ते पेपरमध्ये आहे, की एवढं कमी-कमी होत गेलं रिपोर्ट्समध्ये. So this was the this was the result of the diet you followed. Amazing. So affirmations, okay. तुम्ही ते लिहत असाल आणि आज बाळ किती मंथचं आहे? आज तो 3 मंथ्सचा आहे. 3 मंथ्स. आय मेंटेन्ड अ बुक. एक बुक होती माझ्याकडे. त्याच्यामध्ये पूर्ण स्टार्टिंगपासून ते फर्स्ट, सेकंड मंथ ऑफ प्रेग्नन्सी ॲक्चुअली मी आधी पण लिहत होती थोडे अफर्मेशन्स कारण थोडं मी स्टडी केला होता. पण जे अफर्मेशन्स इथून मी स्टार्ट केले ना सेकंड मंथपासून जी-एस-सी पासून, ते मी कंटिन्यू 9 मंथ्सपर्यंत आणि आफ्टर कन्सिव्हिंग अल्सो आय मेंटेन दॅट डायरी की नाही आय हॅव टू राईट दॅट अफर्मेशन्स आणि डेली मी अफर्मेशन्स लिहायची अँड देन मी ऐकायची पण अफर्मेशन्स. ग्रेट, ग्रेट. सो विथ फर्स्ट बेबी म्हणजे 9 इयर्सची ऑलरेडी एक मुलगी आहे तुम्हाला राईट? जसं तुम्ही म्हणालात. सो तिच्याबरोबर करताना ह्या गोष्टी म्हणजे आता जी-एस-सी तर तुम्ही छान एक्सपिरियन्स केला नो डाउट. सो आफ्टर धिस बऱ्याचदा जेव्हा पेरेंटिंग जर्नी येते किंवा पेरेंटिंगचं हे येतं, तर तेव्हा फर्स्ट किड आहे तर मी कसं मॅनेज करू? ओके, कोणाकोणाला जी-एस-सी मध्ये सुद्धा फर्स्ट ऑलरेडी बेबी आहे, तर मग मी या सेकंड बाळासोबत कसं मॅनेज करणार? सो ते तुम्ही कसं मॅनेज केलं किंवा कसं करता आलं जी-एस-सी आणि बी-आर-सी सोबत? येस. ॲक्चुअली स्टार्ट म्हणजे ना माझी बेबी आणि आम्ही म्हणजे सगळ्यांना हवं होतं, की चलो वी वॉन्ट अ बेबी. त्यामुळे मी कन्सीव्हचं हे प्लॅन केलं. पण जसं मी कन्सीव्ह राहिली ना, तर माझ्या बॅक ऑफ द माइंड होतं, की चलो नाऊ आय विल बी प्रेग्नंट. तर मला स्वतःवर लक्ष द्यावं लागेल. तर मग मी सेकंड बेबीचं कसं करू? हाऊ आय विल मॅनेज बोथ द बेबीज. तर मला ते खूप असं स्ट्रेस व्हायचं, की कसं काय करू? पण मग जेव्हा आहे ना, जेव्हा जी-एस-सीचे प्रोग्राम्स व्हायचे, ज्याच्यामध्ये डान्स सेशन असायचे किंवा ॲक्टिव्हिटी सेशन असायचे. तर मग तेव्हा मी काय करायची, आय यूज्ड टू इन्व्हॉल्व हर अल्सो. सो शी यूज्ड टू डू ऑल द ॲक्टिव्हिटीज विथ मी, की हां, चलो मम्मा आय विल डू द क्लाउड पेंटिंग और विल डू चलो ॲक्टिव्हिटीज, विल डू डान्स किंवा योगा म्हणजे योगामध्ये थोडं कमी, पण हे जे फनवाल्या ॲक्टिव्हिटीज होते ना, त्याच्यामध्ये मी तिला आवर्जून सांगायची, "सारा आपण करूया." त्यामुळे शी वॉज अल्सो गेटिंग इन्व्हॉल्व्ड की म्हणजे तिच्या बॅक ऑफ द माइंड होतं की येस आता बेबी येणार म्हणजे ती पण प्रिपेअर झालेली की नाही आता बेबी येणार आहे आणि मग आपण हे सगळं करायचं. म्हणजे मी दोघांना पण ती पण मॅनेज होत होती आणि बेबी पण पोटामध्ये. दोघांना घेऊन सरांचे हे असायचे ना स्टोरी टेलिंग. तो शी वॉज लाइक की "मम्मा चलो आता ना तू एकीकडे मला भरव आणि एकीकडे आपण स्टोरी ऐकू." खूप खूप छान स्टोरीज असतात सरचे. तू विथ द सर की चलो नाउ इट्स अ स्टोरी टाइम, इट्स अ बेड टाइम एंड ऑल येस. दिस. Every alternate day, like it was story time. येस. सो नाऊ आफ्टर डिलिव्हरिंग ओके, डिलिव्हरी झाल्यानंतर आता बाळ 3 महिन्याचं आहे. सो तुम्ही बी-आर-सी कधी जॉइन केला? आणि बी-आर-सी जॉइन करताना बऱ्याचदा जी-एस-सी मॉम्सना पण हा प्रश्न असतो, की करायचं का नाही? काय उपयोग? की खरंच होणार का? जसं आता आधी मॉम बोलल्या, तर त्यांनी पण खूप छान एक्सप्लेन केलं. बट इथे विथ फर्स्ट किड कसं मॅनेज करता किंवा कसं कसं होतंय मॅनेज? व्हॉट इस युअर एक्सपिरियन्स?
ॲक्चुअली आय टूक अ ब्रेक आफ्टर धिस थिंग डिलिव्हरी. मला वाटलं की नाही चल थोडा ब्रेक घेऊया. मग थोड्या दिवसांनी 6 मंथ्सचा बेबी झाला का आपण करूया जॉइन. तोपर्यंत मी पण रेस्ट करते. ॲक्चुअली माझं सी सेक्शन होतं. तर पण जेव्हा की 1 महिना गेला, 2 महिना ना बॅक हे व्हायला लागलं, नाही बी-आर-सी जॉइन केल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण का त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण इन्व्हॉल्व होतो ना, त्याच्याने आपलं माइंड पण फ्रेश राहतं आणि आपोआप रुटीन एक. होतं. आणि कसं आहे माहिती आहे का, असं बोलतात का हॅपी मॉम आर द बेस्ट मॉम्स. सो हॅपीनेस फॉर मी हॅपीनेस इज नाऊ फर्स्ट इट वॉज जी-एस-सी अँड नाऊ इट्स बी-आर-सी. बिकॉज त्या ॲक्टिव्हिटीज करताना ना आपण पूर्ण बेबीजमध्ये इन्व्हॉल्व होऊन जातो. आणि आता दोन्ही पण किड्स आहेत. सो व्हॉट आय डू when I take a printout of all the BRC activities, I tell my daughter that you read this to baby. So simultaneously दोन्ही होऊन जातं. शी इज ऑल्सो गेनिंग नॉलेज अँड त्याला पण समजतं. म्हणजे दोन्ही पण होऊन जाते. एक किडमध्ये मला दोघांचं बेनिफिट मिळतं ॲक्चुअली. येस, येस. इन्व्हॉल्व होतं त्यामुळे सिबलिंग बॉन्ड पण खूप चांगला होतो त्याच्यामुळे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. एंगेज लाइक चलो मम्मा विल शो हिम फ्लैश कार्ड्स. तो शी इज ऑल्सो डूइंग ऑन हर ओन. समटाइम्स व्हेन आई फॉरगेट शी इज लाइक कि नो मम्मा इट्स हिज फ्लैश कार्ड्स टाइम, आई विल शो हिम. She's also what is today's topic, she'll ask, and she's getting very much involved. So खूप हेल्प अमेझिंग. दोघांसाठी. सो आता ही सेकंड प्रेग्नन्सी होती. सो तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड प्रेग्नन्सी, फर्स्ट आणि सेकंड पेरेंटिंग ह्याच्यामध्ये काय डिफरन्स जाणवतो? खूप, खूप, खूप जास्त असं मला वाटतं काश मला आधी हे मिळालं असतं तर खूप चांगलं झालं असतं. पण नो वरीज आता सेकंडमध्ये पण मी हे एन्जॉय करते. पण खूप खूप डिफरन्स आहे. फर्स्ट प्रेग्नन्सी आणि सेकंडमध्ये सेकंड जो बेबी आहे ना माझा खूप काम आणि कंपोज्ड आहे. अननेसेसरीली ही इज नॉट गेटिंग क्रँकी, ही इज नॉट क्रायिंग फॉर लाइक ही इज नॉट क्रायिंग. आय हॅव नॉट हर्ड हिम की अननेसेसरी गोष्टींसाठी रडतोय. आणि जेव्हा फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये ना बेबी थोडा क्रँकी अँड ऑल होता. तो आता ह्याच्यामध्ये असं काहीच नाहीये अँड ही इज सो ॲक्टिव्ह. डे 1 पासून आय सी हिम की सिरियसली इज व्हेरी मच ॲक्टिव्ह. आता तो सगळे माइलस्टोन्स एकदम सगळे लवकर-लवकर करतोय. सेकंड, थर्ड मंथमध्येच ही स्टार्टेड रोलिंग. Responding to whatever, like we show him flashcards and all, he's trying to enact us. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तर इथे काही जी-एस-सी मॉम्स असतील किंवा काही नॉन जी-एस-सी मॉम्स असतील, काही बी-आर-सी ऑलरेडी असतील, काही नॉन जी-एस-सी पण नॉन बी-आर-सी असतील. त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? लाइक बऱ्याचदा हा प्रश्न असतो, की अरे खरंच हे घेणं नेसेसरी आहे का? किंवा मी 100% नाही देऊ शकले, मी 10च% देऊ शकले किंवा थोडंसंच देऊ शकले, तर काहीच उपयोग होणार नाही का? सो त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल ॲज अ मदर? ॲज अ मदर आपण हे सगळं फोटोशूट अँड ऑल हे सगळ्या गोष्टी आपण करतोच बेबीसाठी. किंवा आपण डोहाळे जेवण अँड ऑल हे सगळं आपण करतो. एक संस्कार म्हणून करतो. गर्भसंस्कार त्याचा भाग आहेत ते. पण मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा पण इम्पोर्टंट गर्भसंस्कार आहे ना, हे जी-एस-सी फॅमिलीकडून आपल्याला मिळतं. कारण जे पॉझिटिव्हिटी आणि जे म्हणजे आपण बोलतो ना ते आता गर्भातूनच सगळं मुलं शिकतात ना, हे मी स्वतः अनुभवलं. त्यामुळे ह्याच्यासाठी एनरोल केलंच पाहिजे आपण. आणि हे स्वतः अनुभवाचे बोल आहेत. येस, येस. अनुभवाचे बोल आहेत. आहे आता बेबी तिथे? आहे. येस. जर दाखवू शकाल म्हणजे मगाशी आता त्या मॅम आउट ऑफ इंडिया होत्या. सो हां. कदाचित येस. हां. एक सेकंड. येस. सो आणि माझी फुल फॅमिली इन्व्हॉल्व होते. माझी मम्मी, पप्पा, त्याचे डॅडी. त्यामुळे लाइक फॅमिली बॉन्ड पण खूप चांगला होतो. ग्रेट, ग्रेट. अमेझिंग. सो आफ्टर लिसनिंग सायली मॅमना ऐकल्यानंतर किती जणांना एक छान अशी फिलिंग आली, की वॉव यार 3 मंथ्स पोस्टपार्टम इतकी हॅपी पण मॉम असू शकते. या? त्यांना बघून किती जणांना हॅपी वाटतंय? येस? अमेझिंग, अमेझिंग. याह! I'll show the baby. Come, Sarah. येस, साराला पण बघायला आवडेल. Yes, Sarah. Okay. सो दीदी पण त्याने येऊ शकते. त्याने नेक कंट्रोल पण केलाय 3 मंथ्स मध्येच. अमेझिंग. राजादित्य ना? येस. राजादित्य. येस.
यू सो दीदी किती एन्जॉय करतीये सारा? तू ऍक्टिव्हिटीज घेते ना? मजा येते? येस, मी त्याला स्टोरी बोलते, सगळं करते. आणि स्टोरी टेलिंग सेशन उमेर दादाचं किती ऐकतेस? खूप ऐकते, आवडतं तिला. जेव्हा माझा काही होमवर्क असते ना, मी याच्याबरोबरच करते, म्हणजे की अरे वा! त्यातून लर्न होईल. अमेझिंग. सो एक्स्ट्रा टॉपिक्स चालू आहेत वाटतं. हा, एक्स्ट्रा चालू आहे. सो त्याच्यासोबतच क्यूट. करते. येस, आणि येस, सगळे येस, माइलस्टोन सगळे त्याने लवकरच हे केलंय. येस, होल्ड येस. करतो अँड ऑल. नंतर आता तुम्ही बघू शकता त्याने नेक पण होल्ड हॅलो. केलं 2 मंथ्स मध्येच. हॅलो राजादित्य. हाय. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. अमेझिंग. येस. Thanks to you, I've got this calm, composed and very active baby. थँक यू. म्हणजे गाईडन्स देऊ शकतो पुढे काय करायचं ते तर आईला किंवा घरच्यांना करणं नेसेसरी आहे, जे तुम्ही करताय. अमेझिंग, अमेझिंग. त्यांना अश्विन येस. दाखव. हॅलो. हॅलो. झोप आली आहे. हां. चलो. सगळं ग्रेट, टाईम टू ग्रेट. टाईम आणि रात्री वगैरे पण नाही. त्याचा म्हणजे त्रासच नाहीये. बिलकुल इज व्हेरी टचवूड, टचवूड. टचवूड सिरियसली. ग्रेट, ग्रेट. सो ऑटो सजेशन्स बाकी सगळ्या येस, गोष्टी येस. करताय. वी डू ऑल द थिंग्स. येस, येस. एव्हरीथिंग. पेरेंटिंग सेशन्स किती हेल्पफुल होतात काय वाटतं? खूप जास्ती कारण का मंगल मॅमचे अँड ऑल सेशन्स जे असतात त्याच्यामध्ये खूप जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते आणि क्वेश्चन आन्सर सेशन्स असतात परत. त्याच्यामध्ये खूप हेल्प होते. बाथ मसाज अँड ऑल. लॅक्टेशनचं तर ऍक्च्युली माहितीच नव्हतं का एवढं सारं असतं लॅक्टेशनमध्ये. पहिले कसं येस. असायचं का चलो फीड करू आणि झालं. पण त्याच्यामध्ये एवढं पंपिंग अँड ऑल करून आपल्याला एवढं मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी वगैरे जे टेक्निक्स आहेत ते माहीत नसतं ऍक्च्युली कोणाला. त्यामुळे माझं फर्स्ट बेबीच्या वेळेस ना काय झालं, मला पावडर आय मीन ह्याच्यावर यावं लागलं होतं. येस. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. सो यू आर फॉर्म्युला एन्जॉयिंग. होतं अँड दिस टाईम आय एम टोटली ऑन ब्रेस्ट फीड. सो दॅट्स व्हॉट डू यू थिंक की जीएससी बीआरसी जे पण इन्व्हेस्ट करणार, सो इज इट वर्थ इट जेव्हा आपण एक डेफिनेटली, म्हणजे डेफिनेटली. एक टोटली कन्सल्टेशन जर करायला जातो तर त्याच्या येस. किती मल्टिपल कन्सल्टेशन्स इथे असतील? व्हॉट डू यू थिंक? म्हणजे काय सांगाल? नाही, इट्स वर्थ. यू हॅव टू इन्व्हेस्ट इन ऑल. मी तर सरांना बोलली तुम्ही काही पण करा पण ठाण्यामध्ये एक सेशन घ्या बिकॉज आय वॉन्ट टू हेल्प पीपल. कारण का नाही आहे लोकांना असं वाटतं काय चल ठीक आहे काय माझे पण फ्रेंड्स होते तेव्हा काय मला हे माहिती नव्हतं. तर मी त्यांना बोलली काय घेताय का गर्भसंस्कार वगैरे. तर ते मला बोलले का नाही साराच्या वेळेस मी एकदा घेतलं होतं पण मला पण असं वाटलं का चलो एवढंच असेल. मी त्यांना जेव्हा विचारायचे तेव्हा बोलले नाही म्हणून कशाला एकच ते दिवस असं काय नाही. पण जर मला माहिती असतं ना का हे एवढं चांगलं असतं मी त्यांना सांगितलं असतं नाही तुम्ही काय पण करून जीएससी जॉईन करा. येस, अँड येस. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळं टू यू हाऊ डू यू मॅनेज ऑल दिस थिंग्स. इतकं क्विक रिप्लायज असतात. डॉक्टरला मी मेसेज नाही करणार पण मी पहिले तुम्हाला मेसेज करते. आय नो येस. की दिस पण नाऊ बाय दिस गॉड्स ग्रेस आय एम एबल टू मॅनेज दोज येस, येस. थिंग्स. ऑल द होतं सजेशन. मॅनेज होतं. लाइक इट इज व्हॉट इज. म्हणजे जेव्हा सुरू झालं जीएससी किंवा बीआरसी हे असं कधीच कोणाच्या डोक्यात नव्हतं ना विष्णू सरांच्या होतं ना माझ्या होतं. बट बाय गॉड्स ग्रेस लाईक वी से ना की अरे ही गोष्ट आपण का करतोय. तर बऱ्याचदा म्हणजे जेव्हा ट्रेनिंग्स करतो तर त्यावेळेस असं रिअलाइज म्हणजे कधी कधी होते की येस म्हणजे देवाने हे ठप्पा मारून ऍक्च्युली, स्टॅम्प करून हे ऍक्च्युली पाठवलंय की तुला हे आणि करायचंय. खूप गरज आहे. कारण का काय होतं, की असं वाटतं या सारखं डॉक्टरला कसं विचारायचं आणि गायनेकोलॉजिस्ट असतात आपण चलो मंथली वन्स अँड ऑल वी मीट अँड जस्ट गेट टू नो ऑल द थिंग्स. पण एका सेशनमध्ये वी कांट आस्क ऑल द थिंग्स टू देम. पण हे कसं चलो आपल्याला वाटलं आज का असं बाळ असं करतोय आणि जर ग्रुपमध्ये टाकलं तर मॅम आहेतच आपल्यासाठी त्या लगेचच रिप्लाय करणार आणि मॅम सोबत बाकीच्या मॉम्स पण आहेत. की लगेच हेल्प करायला येणार की डू दिस त्यामुळे खूप हेल्पफुल आहे. आणि मेंटली तर खूपच खूप जास्त कारण का वी मेक फ्रेंड्स मॉमीज असतात सगळ्या. त्याच्यामुळे चलो की चल ह्या बेबीला असं झालं मग इट्स ओके असं होऊ शकतं. त्यामुळे अर्धा स्ट्रेस तर तिथेच निघून जातो. न्यू मॉम्सने तर जॉईन केलंच पाहिजे.